काव्या रात्रीच्या शांत हॉलमध्ये तुझ्या डोळ्यावर ढगांनी झोप नसेल असे दिसत बसली होती. मनोजने तिच्याचे बोललेले शब्द अजून तिच्या मनात घुमत होते. सत्य जाणून घ्यायचे आहे आणि त्यातला थोडासा कटुपणा तिच्या हृदयाला दाबत होता. माझी काळजी घेण्याबद्दल धन्यवाद, काव्याने सांगितलं. मनोजने कठोर आवाजात उत्तर दिलं, मी फक्त सत्य जाणून घ्यायचंय. तुझी कोण काळजी करते? काव्या थोडी हसली. ठीक आहे, तू फक्त डिटेक्टिव्ह बनायचं ठरवलंस आणि सत्य शोधायचं. मी समजते. मनोजच्या काळजीची पात्रच नाहीये. मनोज हसला. ठीक आहे, आधी मी त्याच्याशी विचारून येतो. वेळ मिळाल्यावर बोलू. आणि हो, माझं ड्रॉइंग अजून तयार ठेव. हो, मला माहीत आहे. काव्याने ब्लूप्रिंट उघडले आणि पुन्हा डोळे जमवून रेखाटायलाच लागली. आता तिच्याकडे दुसरे काही करण्याचे नाही. फक्त जे करू शकते ते करत होती ती. थोड्या वेळाने रुद्र हॉलमध्ये प्रवेश केला. त्याने पाहिलं की काव्याच्या खोलीत अजून दिवा लावलेला होता. तो हळूच जवळ गेला, कारण त्याला वाटलं ती झोपलेली असेल. तिच्याजवळ पोहोचल्यावर त्याला कपडे दिसले. ते तिला झाकण्यासाठी घेऊ पाहत होता. पण काव्याने अचानक डोळे उघडले. तिने शंका भरलेल्या नजरेने पाहिलं. त्याने कपडे झाकण्यासाठी उचलले का? काव्याने कपडे बाजूला ठेवले. मी झोपलेले नव्हते, रुद्रने गंभीर स्वरात विचारले. अजून का जागे आहेस? ड्रॉइंग पूर्ण केलेलं नाही, काव्याने उत्तर दिलं. इतक्या उशिरापर्यंत अजून ड्रॉइंगचा विचार करत आहेस? रुद्रने सांगितलं. काव्याने हसत म्हटलं, मग काय करायचं हवं? फक्त खा, प्या, थांब आणि मरणाची वाट पहा. मग तुरुंगात काही खात नाही ना? रुद्र काही बोलला नाही, फक्त म्हणाला, ठीक आहे, तू ड्रॉइंग चालू ठेव. तो सरळ बाहेर गेला. काव्याने त्याला निघून जाताना पाहिलं आणि पुन्हा आपल्या ब्लूप्रिंटमध्ये डोकं दाबलं. रुद्र लिव्हिंग रूममध्ये गेला आणि पाहिलं, शिवाय आत आला आहे. काय झालं? तू काव्याला भेटायला गेलास नाही का? मी त्या कृतज्ञाकडे गेलो नाही. शिवाय बसला. तुझ्या शेवटाबद्दल काय? माझ्यासाठी सध्यासाठी गायकवाड अध्यक्षावर अवलंबून राहणं भाग पडणार आहे. अन्य परिणाम नाहीत. पण शाळेत बोलले, मला सध्याच्या पदासाठी योग्य नाही म्हणत आहेत. जणू मला ढकलायचा प्रयत्न करतात. रुद्रने शांतपणे सांगितलं. मी शाळेत जाऊन बोलतो. अरे, शिवाय त्याला थांबवत म्हणाला, एक मदत करशील का? जर शक्य नसेल तर चालेल. मी फक्त समजलो की मी जिथे प्रतिभावंत समजला जातो तिथेच फसवणूक झाली आहे. आता लक्षात येतं की मी जन्मभर फसवला गेलो आहे. रुद्रने खोल श्वास घेतला, पण त्याच्या निवडीचा आदर केला. पण आता मला एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. मी घरच्या घटीने दिवाळखोर आहे, दबावाखाली आहे. काव्याने आधी किती त्रास पाहिला असेल आणि तरीही ती इतकी बळकट आहे. पण सध्या तिला खुनी मानून तुरुंगात टाकले जाऊ शकतं. तिच्यावर ताण माझ्यापेक्षा जास्त आहे. तिला संयम ठेवा. जरी ती बाहेरीलपणाने बळकट दिसते, आतून ती कशी दुखत आहे कोणी जाणे नाही. ती महिला आहे आणि तिच्यावर दबाव जास्त आहे. रुद्रने ओठ जुळवले, पण काहीही बोलला नाही. सकाळभर काव्याच्या खोलीत दिवा लावलेला होता. रुद्रने थोडा विचार केला आणि स्वयंपाकघरात जाऊन काही अन्न तयार करून ते खोलीत पाठवले. सकाळी 4 वाजता नोकराने दरवाजा ढकलत उघडला. सर म्हणाले, आपल्यासाठी अन्न तयार करायला. थोडं खा, नंतर पुन्हा सुरू कर. काव्याची नजर अन्नावर पडली. रुद्रने तयार केलं का? ती थोडी गोंधळली. कदाचित ती चुकीचा अर्थ लावत होती. जर रुद्रने तिला खुनी मानलं असतं तर हे का करायचं? तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता. पण तिने फक्त शांत राहून अन्न घेतलं. सकाळी ती बाहेर गेली आणि ऐकले. काही लोक बोलत होते, तर ती तर खुनी आहे. मी साक्षी मरण पावली. हो, सुरुवातीला चांगली वाटली, पण अंधारलेलं मन आहे. मास्टरला का परत आणलं? काही धमकी दिली असेल. ती मास्टरची मुलगी घेऊन आली. मास्टरला परत आणण्याशिवाय पर्याय नव्हता. काव्याने फक्त हसली. काहीही न बोलता आत परत गेली. आयशावर कुठलाही वाईट अर्थ लागला नाही, हे तिच्यासाठी पुरेसे होते. दरम्यान रुद्र कंपनीत पोहोचला. त्याला पाहिलं की राजदीप आतच उभा होता.
त्याच्या तीक्ष्ण नजरेने. रुद्र, मला माहीत आहे तुला का भेटायचे आहे, राजदीपने थेट सांगितलं. ती काव्या, मला तिचा बंदोबस्त दे. मी अन्य गोष्टीत हस्तक्षेप करणार नाही. तुला काय वाटतं? रुद्र डोळे आकुंचन करून म्हणाला. काव्या माझी पत्नी आहे. ती ती बाई नाही. राजदीप रागावलेला. रुद्र, का एका खुनी बाईसाठी स्वतःला गुंतवतोस? साक्षी मरण पावली. मी तुला सापडलोय. आता स्पष्ट न सांगितल्यास मी इतरांना काय सांगू? रुद्र शांतपणे उत्तर दिलं. साक्षीने माझ्या मुलासाठी लिव्हर देण्याची फसवणूक केली. मी तिला सांभाळलं. आता मृतकाबाबत पुन्हा उठवू इच्छित नाही. राजदीप थोडा आश्चर्यचकित झाला, पण शेवटी रागावलेला निघून गेला. तेव्हा रेणुका धावत येऊन म्हणाली, काय झालं? राजदीपने दुःख भरलेले चेहरे करून तिचा हात धरला. चल, तुला पण शोक करायला हवे. साक्षी इतकी आज्ञाधारक होती. ती तुला अशा रडताना पाहायला नको असती. रेणुका या शब्दामुळे अजून दुःखी झाली. ती माझी एकट्याची मुलगी होती आणि आता तीच नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो खुनी अजून मोकळा आहे. गायकवाड कुटुंबाची लेडी असताना साक्षी नक्कीच मला अपयशी म्हणाली असती. मी विचार केला, वर्षानुवर्षाच्या संघर्षानंतर शेवटी तुला भेटून तिला चांगले जीवन देऊ शकेन. पण मी उशीर केला. तिचा बदला देखील घेऊ शकले नाही. मी निकृष्ट आहे. राजदीपने तिला हलकेच मऊ केले. रेणुका, असं बोलू नकोस. माझ्यासोबत आहे तर काव्य त्यापासून सुटणार नाही. तिला तरीसुद्धा कळत नाहीस की तू कोण आहेस. राजदीपने खरोखरच रेणुकाला आवडून विचारलं होतं की ती त्याच्यासोबत लग्न करेल. त्याला त्या तरुण मुलीचा पैसा पाहून प्रेम करायचं नव्हतं. ती वेगळी होती. पण रुद्र त्या खुनीचं इतकं संरक्षण करत आहे. रेणुकाने चिंतितपणे म्हटलं. हे, जर मी रुद्रला हाताळू शकत नाही तर या लहान मुलीला कसं हाताळणार? तो फक्त तिला कारणानेच संरक्षण करत आहे. कारण तिने त्याची 2 मुलं जन्म दिले आहेत. त्यांच्यात तिच्याप्रती काय भावना असतील? थांबून पहा. रेणुकेच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण चमकला. आपण काय करू शकतो? ती विचारली. तो आता तिला संरक्षण देतो, पण कायमच देणार नाही. पैसा असलेला परिवार असल्यामुळे मला अनेक मार्ग आहेत. राजदीपने रेणुकाला कानात काही बोललं आणि तिचे डोळे चमकले. त्या रात्री काव्या स्वयंपाकघरात अन्न तयार करत होती. रुद्र परत आल्यावर कदाचित त्याला भूक लागलेली असेल असा विचार तिच्या मनात होता. खूप दिवसांपासून तिने स्वयंपाक केला नव्हता. पण रुद्रला नक्कीच आवडेल ना? ती फक्त त्याला आभार मानण्यासाठी अन्न बनवत होती. काल रात्री त्याने तिच्यासाठी मध्यरात्रीचा स्नॅक्स तयार करून दिला होता. दरवाजा ढकलून उघडला, पण रुद्र नव्हता. काव्या, तू ना हृदयाचा दगड आहे. साक्षीला मारून फक्त गायकवाड कुटुंबात परत येण्याचा प्रयत्न. आजीने तीव्र स्वरात म्हटलं. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मी चुकले. काव्याने श्वास घेतला. मला माहीत आहे की आता तू काहीही विश्वास ठेवणार नाहीस. फक्त एवढं सांगू इच्छिते, सत्य एक दिवस बाहेर येईल. तू गुन्हेगार आहेस. स्वतःहून पोलीस स्टेशनला जा. आजीने नोकरांना सांगितलं. आत अजून का बसली आहेस? त्या क्षणी रुद्र खोलीत आला. आजी, त्याने नम्रपणे बोललं. रुद्र, तू एवढा मूर्ख कसा होऊ शकला? तिला इथे कसे राहू दिलंस? आजी खिन्न झाली. रुद्रने काव्याकडे पाहिले आणि नंतर आपल्या आजीसमोर उभा राहिला. आजी, काव्या गेली कारण तुम्ही तिला भाग पाडले. होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तिला दोष देऊ नये. काय म्हणतोस? आजी रागवली. रुद्रने एक कागदपत्र काढले. मी DNA टेस्ट केली. विकासने केलेली पॅटर्निटी टेस्ट खोटी होते. त्याने खोटं सांगितलं की काव्याची मुलं माझी नाहीत. जर त्याने हे केलं नसतं तर काव्या कधीच निघाली नसती. विकासच्या बायकोचा चेहरा पडला. काय? कसं शक्य आहे? रुद्र थंड स्वरात म्हणाला. आजी, मला खात्री आहे की तुला याची कल्पना नव्हती. आपण सगळेच काव्याला दोष देत होतो. विशेषतः तुम्ही. मुलं गायकवाड कुटुंबाची नाहीत म्हणणं हे सगळं उकळलं. आजीचे चेहरे दोषी दिसले. रुद्रने अचानक DNA टेस्ट करून दाखवली, ज्यामुळे काव्या पूर्णपणे स्तब्ध झाली. हे खरे असल्याचे दिसले आणि कुणीही बनावट करण्याचा वेळ नव्हता. काव्या शांत बसली, डोळे खाली वळवले. विकासची बायको थोडी अस्वस्थ झाली आणि म्हणाली, तुम्ही बरोबर म्हणताय, पण ती आता खुनी आहे. बघ आंटी,
आपण असे म्हणू शकत नाही. ती माझ्या 2 मुलांची आई आहे. जर ती खुनी असेल तर माझ्या मुलावर काय होईल? आजी, तुम्हाला बरेच नातवंड आहेत, पण माझ्या 2 मुलं माझ्यासाठी सर्व आहे. काय बोलतेस? मुलं तुझी आहेत, अर्थात मी त्यांच्याकडे प्रेम करते. हा फक्त भूतकाळातील गैरसमज होता. तपास पोलिसांवर सोडा, आजी म्हणाली. विकासच्या बायकोला आता काहीही बोलता आलं नाही. आजीने पुढे सांगितले. आता गैरसमज दूर झाला. काव्या, माझी चूक होती. मी योग्य तपास केला नाही आणि तुला चुकीच्या प्रकारे ओळखले. हृदयाला जखम देऊ नकोस. काव्याने अंतर्मनात हसू घेतले. फक्त एक, माझी चूक म्हणणं पुरेसं नाही. वर्षानुवर्षे तिच्या मुलापासून विभाजन आणि दुःख सहन केले. आता फक्त हलकेच म्हणाली, तुम्ही खूप दयाळू आहात आजी. तिने आणि तिच्या मुलांनी अजूनही आजीवर अवलंबून राहायचे होते. कुठलाही राग केल्यास मुलांना त्रास देऊ शकतो. ठीक आहे, काही काळजी करू नकोस. रुद्र, उद्या तू 2 मुलांना घेऊन जुनं घर दाखव आणि ट्विन्स सगळ्यांना भेटवून दे. त्यांनी कदाचित अद्याप त्यांना पाहिले नसेल, आजी म्हणाली. रुद्रने मान हलवली. ठीक आहे. आजी आणि विकासची बायको निघून गेल्या. रुद्रने काव्याकडे पाहिले. मुलांना जुनं घर दाखवण्याचे फायदे आहेत. सगळ्यांनी पाहिल्यानंतर भविष्यात कोणीही त्यांना त्रास देण्याचा विचार करणार नाही. काव्या थोडी संकोचली. जुनं घर दाखवायला हवे का? पण त्याची योजना ऐकून मान हलवली. तो अजूनही तिच्या मुलाचा विचार करत होता. ठीक आहे, धन्यवाद, काव्याने नम्रपणे सांगितले. माझ्याशी इतके औपचारिक होऊ नकोस, रुद्र म्हणाला. का नाही? मी आता संशयित आहे आणि तू मदत करतोयस. मुलांसाठी असे करणे कठीण आहे हे मला माहीत आहे. धन्यवाद, काव्याने उत्तर दिले. रुद्रने गंभीर नजर टाकली. हे विचारण्यापेक्षा तुला भविष्याच्या योजना विचारायच्या आहेत. पण तो निघून गेला. काव्याला रुद्रकडे पाहून आश्चर्य आणि अस्वस्थता वाटली. हा माणूस का एवढा वेगळा आहे?